कृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू पाहूयात. तर इथे पोहे, सुके खोबरे, शेंगदाणे, गूळ, खजूर, सुकामेवा, सुंठ, खसखस आणि तीळ घेतलेले आहेत. सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, नक्की चेक करा. पोहे छान आपल्याला फुलेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजल्यानंतर शेंगदाणेही छान आतपर्यंत असे खरपूस भाजून घेण्यानंतर त्याची साल काढून घेणे. तसेच सुके खोबरेही छान सोनेरी रंगावर भाजून घेणे. सुकामेवाही छान भाजून घ्यायचं आहे. तीळ व खसखसही छान भाजून घेणे. मिक्सर भांड्यामध्ये भाजलेले पोहे छान बारीक करून घ्यायचे आणि त्याच मिक्सर भांड्यामध्ये शेंगदाणे, सुकामेवा, सुके खोबरे भाजलेले तसेच तीळ खसखस ही छान भरड अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. आणि पोहे बारीक केलेल्या पिठामध्ये सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामध्ये खजूर, गूळ, सुंठ पावडर, जायफळ टाकून पुन्हा एकदा मिश्रण छान एकजीव करणे आणि मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घ्यायचे आहे. याची सविस्तर रेसिपी चॅनलवर अपलोड झालेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा. तर आपले गोविंद लाडू तयार आहे, नक्की ट्राय करा.